त्या दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये समोर धावतच येतो स्वानंदीला साप चावलेला आहे म्हणून, आणि काकू तर खूप मोठ्याने ओरडत आहे की स्वानंदीला तर काय होईल, नक्की स्वानंदीचं कसं होईल म्हणून खूप मोठमोठ्याने ती रडते। तेव्हा रडण्याचं नाटक तिचं सुरू आहे। समोर धावतच येतो, समोर म्हणतो की काय झालं स्वानंदी मॅडम, तुम्हाला कुठे साप चावला? त्यावरती स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे, मला साप चावला पण मला काही झालेलं नाही। तेव्हा समोर म्हणतो की इतका वेळ म्हणजे स्वानंदीला साप चावून झालेला आहे, अजूनपर्यंत का तिला कोणी डॉक्टरांना बोलवलं नाही, मला येण्यासाठी उशीर झाला। आणि स्वानंदी मॅडम काय हो, तुम्ही ठीक आहात ना? तर तेवढ्यात अंशुमन सापाला पकडून घेऊन येतो आणि म्हणतो की हा साप, तर लगेच आता ही मलिका म्हणते की अरे आपल्या सोनंदीला तो साप चावलेला आहे आणि तू कशाला तो साप, त्याला मारून टाक ना, स्वानंदीला चावला ना तो, मारून टाक त्याला। तर लगेच स्वानंदी म्हणते की एक मिनिट काकू, सापाला कोणीही मारायचं वगैरे नाही, कारण साप हा आपला मित्र असतो, त्याला मारायचं वगैरे नाही। समोर म्हणतो की स्वानंदी मॅडम तुम्ही ठीक तर आहात ना? स्वानंदी म्हणते की हो ठीक आहे। मी घाईने समोर डॉक्टरांना म्हणतो की उपचार करा, स्वानंदीला काही न वाचवा, काही होऊन देऊ नका। त्यावरती स्वानंदी म्हणते की एक मिनिट राजवाडे, अहो जो साप मला चावला ना तो बिनविषारी आहे, मला काही होणार नाही, मला काही झालेलं सुद्धा नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका। मलिका आणि अंशुमन यांना तर आता लगेच धक्काच बसतो, कारण त्यांना असं वाटत असतं की स्वानंदी विषारी साप चावल्यामुळे आता मरून जाईल। तेव्हा त्या दोघांचा पुन्हा आता म्हणजे असा प्लॅन त्यांच्यावरच उलटतो। त्यावरती आता सगळेजण स्वानंदीकडे बघत असतात, तर स्वानंदी म्हणते की मी कॉन्फिडेंटली बोलते, कारण माझा हा अभ्यास आहे ह्या सापांबद्दल। तेव्हा आता समोर विचारतो की सापांचा अभ्यास, तर स्वानंदी म्हणते की हो, त्यामध्ये तर मी PhD केलेली आहे आणि त्यामध्ये हा सुद्धा भाग आहे। आणि मुळात म्हणजे आपल्या देशामध्ये 80 ते 85% भाग जे साप आहेत ना, तर ते बिनविषारी असतात आणि आपण त्याला मारून टाकतो, परंतु साप कधीही आता माणसावर हल्ला करत नसतो स्वतः। तेव्हा त्याच्या स्वतःच्या जीवाला मात्र धोका निर्माण होतो ना, तेव्हा तो आपल्याला त्रास देत असतो। त्यामुळे तुम्ही प्लीज सापाबाबतीत असा काही टेन्शन घेऊ नका। आणि साप हा आपल्यासाठी खूप अगदी म्हणजे चांगला असतो, शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का, तो खूप फायदेशीर असतो। तेव्हा मात्र आता तिथे एक ताई आलेली आहे, तर ते ताई विचारतात की का असं का म्हणतात पण? तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही विचार करा, शेतकऱ्यांचं घुशी उंदीर आणि हे सगळेजण किती म्हणजे नुकसान करत असतात, आणि तेव्हा सापच त्यांना खात असतो आणि शेतकऱ्याचा मित्र असतो तो। आणि मी खरं सांगू का तुम्हाला, मुक्या प्राण्यांच्या तोंडामध्ये इतकं विष नसतं, इतकं विष मात्र आपल्या माणसांच्या तोंडामध्ये असतं। काकूकडे बघत ती आता बोलत आहे, त्यामुळे मात्र अशा माणसापासून जास्त सांभाळून आपल्याला राहावं लागतं। काकूलाही अगदी झोमतो, पण तरी सुद्धा म्हणते की अरे वा वा वा, आपल्या स्वानंदीचा खरंच खूप अभ्यास आहे। तेवढ्यात आता साप पकडणारे आता साप मित्र तेथे आलेले आहेत। तेव्हा ते समोरला म्हणतात की मिस्टर राजवाडे, तुम्ही आम्हाला बोलवलं होतं, परंतु खरंच तुम्ही याला मारून नाही टाकलं, त्याबद्दल थँक्यू। याला सुखरूप जंगलामध्ये सोडलं जाईल, तुम्ही अजिबात काळजी करू नका, येतो मी आणि आम्ही जंगलामध्ये त्याला सोडून देतो। त्यानंतर आता लगेच मलिका म्हणते की थँक गॉड हा साप विषारी नव्हता, नाहीतर आज आपल्या स्वानंदीचं काय झालं असतं। त्यावरती आता समोर स्वानंदीला म्हणतो की मान्य आहे की स्वानंदी हा साप आहे तर तो विषारी नव्हता, तरी सुद्धा एकदा डॉक्टरांना तुला चेक करून दे, त्यांचं काम त्यांना करून दे, डॉक्टर प्लीज तुम्ही तिला चेक करा, म्हणून स्वानंदीला चेक करायला सांगतात। तेव्हा आता डॉक्टर स्वानंदीला पाय पुढे करायला सांगतात आणि तुमचा पाय दुखतात का असं विचारतात। तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही हो, अजिबात नाही, की हे बघा जरीही विष नसलं तरी सुद्धा सापाच्या दातामुळे मात्र काहीतरी इफेक्ट म्हणजे इन्फेक्शन होऊ शकतं, त्यामुळे मी तुम्हाला धनुर्वाताचं वगैरे एक इंजेक्शन देते, टीचं इंजेक्शन तुम्हाला द्यावंच लागेल। पुढे आनंदचा फोन येतो, आनंद म्हणतो की लवकरात लवकर यावं लागेल। समोर म्हणतो की नाही, मी आता नाही येऊ शकत, तर तुम्ही तुमचं काम करून घ्या। स्वानंदी आता म्हणते की अहो, आणि तुम्ही काम सोडून आलेला आहात ना, त्यामुळे तुम्ही खरंच परत जा, मला काही झालेलं नाही। आता समोर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम, मी तुम्हाला असं सोडून कसं जाऊ शकतो बरं? त्यावरती आता स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे, मी तुम्हाला सांगितलं ना मी ठीक आहे म्हणून, आणि मी जर ठीक नसते तर मी कधीच चक्कर येऊन पडले असते, मी असं बोलू शकले असते का? पण आहेत ना आता डॉक्टर माझ्या सोबत। समोर विचारतो की तुम्ही नक्की ओके आहात का? त्यावरती स्वानंदी म्हणते की वाटतं ना तुम्हाला, आणि खरंच मी नक्की ओके आहे, तुमची शपथ, मी जा आता। तेव्हा समोर म्हणतो की ठीक आहे, जर काही वाटलं तर काळजी घ्या, मी येतो परत। काकू लगेच म्हणते की समर, अरे तू अजिबात काळजी करू नको, मी आहे ना तिची काळजी घेण्यासाठी, आणि सांभाळून जा। डॉक्टर स्वानंदीला चेक करायला म्हणजे इंजेक्शन वगैरे द्यायचं असतं, आतमध्ये जात असतात।
मलिका काकू म्हणते की हो हो जरा सांभाळूनच जा. आणि सगळ्या बायका आता स्वानंदीची काळजी घ्या असे म्हणून तिथून निघून जातात. त्यानंतर आता तिकडे तो गारुडी अंशुमनला पैसे मागतो की अहो माझे पैसे द्या. तेव्हा लगेच आता अंशुमन म्हणतो की पैसे आणि त्याच्या सनकने एक कानामागे ठेवून देतो. मलिका येते. मलिका म्हणते की अरे अजून एक दे. त्याला विषारी साप आपण सोडायला सांगितलेला होता. त्यावरती लगेच आता तो माणूस म्हणतो की तुम्ही कुठे बोलले होते की विषारी साप सोडायचा म्हणून. आणि माझ्याकडे विषारी साप होता मी आणला असता ना. आणि हे कुठे मला काय म्हटले होते नाहीतर मी आणला असता. त्यावरती आता अंशुमन डोक्याला हात लावतो. तर मलिका रागाने त्याच्याकडे बघत म्हणते की पैसे दे त्यांचे. आणि शेवटी अंशुमनला त्याला पैसे द्यावेच लागते. तो माणूस पैसे घेऊन निघून जातो. तर मलिका आता या अंशुमनला रागवते. अंशुमनला म्हणते की तू एक काम व्यवस्थित करत नाही. तू त्याला विषारी साप आणण्यासाठी का सांगितलं नसेल. अरे अंशु कसा आहे तू. तेव्हा अंशुमन म्हणतो की सॉरी मम्मा. तर लगेच आता हा मलिका रागाने म्हणते की नाही सॉरी सुद्धा म्हणू नको आणि आई सुद्धा म्हणू नको. त्यानंतर आजी सोनंदीला म्हणते की नंदू बाळा तू बरी आहेस ना तुझा पाय नाही दुखत ना. त्यावरती आता सोनंदी म्हणते की नाही हो आजी मी बरी आहे. आणि तेवढ्यात आता मलिका येते. मलिका लगेच म्हणते की हो ना आपली सोनंदी थोडक्यात वाचली असं म्हणायचं तर. तेव्हा आजी म्हणते की काय ग मलिका असं का म्हणतेस ग. अगं तू किती आरडाओरडा केलास. अशा वेळेस मात्र आता आजूबाजूच्या लोकांना शांत करायचं सोडून तर तू सगळ्यांना घाबरून सोडलं. तेव्हा मलिका तर म्हणते की हो ना आई मी तर खूपच आता म्हणजे घाबरत होते जास्त. मलिका आता म्हणत आहे की अहो आई खरंच मी माझ्या परीने खूप प्रयत्न करत होते स्वानंदीला वाचवण्यासाठी. आणि मी केला की नाही प्रयत्न तिला वाचवण्यासाठी सांगा बरं. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो की म्हणजे काकू अहो जाऊन द्या. कोणी काय केलं आता हे सगळं आपण विसरून जाऊयात. आता स्वानंदी परत म्हणत आहे की आजी तो साप म्हणजे जंगलामध्ये पोहोचला हे खूप महत्वाचं आहे. रागाने मलिकाला म्हणते की पुढच्या वेळेस मात्र मलिका जरा डोकं व्यवस्थित वापरत जा. कारण असं काठ्या वगैरे उचलायचे नसतात काहीतरी डोकं वापरायचं असतं. मलिका लगेच म्हणते की हो ना जाऊन द्या आई. ते ना विषय सोडून मग द्या द्या विषय सोडून. मग आता सोनंदी म्हणते की खरंच आपण ही चर्चा वगैरे आहे ती सगळी बंद करूयात. आता आजी आपण जेवण करून घेऊयात. मला ना ऑफिसमधून फोन आलेला आहे मला जावं लागेल. तेव्हा आता आजी म्हणते की हो ना अगदी बरोबर मला सुद्धा खूप भूक लागलेली आहे. आपण जेवणच करून घेऊयात. जणी गप्पा करत असतात आणि तेवढ्यात मंदा जोरजोराने वाचवा वाचवा असे करत दाराशी येते. स्वानंदी स्वानंदी वाचवा वाचवा असं अगदी ओरडतच आलेली असते. सगळेजण घाबरतच बाहेर येतात. नक्की आई का काय झालं असेल आईच्या मागे कोण लागलं असेल. तर मल्लिका विचारते की काय झालं तुम्ही असं का धावत आल्या. सोनंदी सुद्धा विचारते आणि सुष्मिताला घाईने मात्र पाणी आणायला सांगते. आईसाठी पाणी घेऊन ये. आई तू बस बरं शांत. तू काय इतकी घाबरली नक्की कोण लागलेलं आहे तुझ्या मागे असं विचारत असते. मंदा खूप घाबरलेली असते. तेव्हा आता मंदा रडत असते तर स्वानंदी म्हणते की आई पाणी तरी पिऊन घे नक्की काय झालं शांत हो बरं. सुष्मिता आणि स्वानंदीला समजावत असतात परंतु आता ही रडत असते. तेव्हा अंशू म्हणतो की सासूबाई अहो नक्की काय झालं. आता स्वानंदी तिला पाणी वगैरे पाचते आणि विचारते की आई नक्की काय झालं. तेव्हा आता मंदा रडतच म्हणते की अगं स्वानंदी मी आपल्या इथे मार्केटमध्ये आले होते. तर आता जे काही गुंड वगैरे आहे ना त्यांनी मला लुटलं. मी मार्केटमध्ये भाजीपाला घ्यायला आले होते आणि त्यांनी माझे दागिने वगैरे सगळं काही नेलं लुटलं मला त्यांनी. बघ ना अगं माझ्या हाताला लागलं मी किती पडले म्हणून आता ते हात वगैरे दाखवत असते आणि रडत असते. सगळं घेऊन गेले जावई बापू माझं सगळं घेऊन गेले आणि मोठमोठ्याने रडत असते. आता स्वानंदी म्हणते की आई अगं तू इथे आलेली आहे आता घाबरू नको. मंदा रडतच म्हणते की अगं ते गुंड माझ्या मागे येतील. अगं मी पळत पळत आले त्यांना चुकून इथे आले मी त्यामुळे ते नक्कीच माझ्या मागे येतील. स्वानंदी म्हणत असते की आई अगं तू घाबरू नकोस. गुंड वगैरे आहे तर ते इथे कोणी येणार नाही तू नको घाबरू. अगं तू शांत हो आम्ही आहोत नाही ते तुझ्या सोबत. तर मंदा म्हणते की अगं काय करू तेच कळत नाही. माझ्याकडे पैसे सुद्धा नाहीत. तर आजी म्हणते की अहो मंदाताई तुम्ही घाबरू नका शांत तर व्हा अगोदर. आजी आता नंदूला म्हणते की नंदू अगं जा त्यांना आतमध्ये घेऊन साडी वगैरे चेंज करा आणि त्यांना म्हणजे काहीतरी खाऊ पिऊ घाला. तर स्वानंदी या मंदाच्या हाताला धरते आणि आतमध्ये घेऊन येते. मग आता ते आतमध्ये गेल्यानंतर मलिका म्हणते की आई अहो कशा आहेत या बघा ना. आता लगेच लेकीच्या घरी आल्यात. तेव्हा आता आजी तिला म्हणते की अगं मलिका तुला कळतं का घाबरलेल्या अवस्थेमध्ये मात्र आता त्या इथे आल्या असतील काय फरक पडतो बरं. तेव्हा मलिका लगेच म्हणते की त्या मुद्दाम तर करत नसतील ना कारण त्यांची ती सवय आहे. त्यावरती आजी आता मलिकावर चोरडते अगं कधीतरी दुसऱ्याबद्दल सहानुभूती वाढून दे ना मनामध्ये मुद्दाम का करतील बरं त्या. आता इकडे समोर ऑफिसमध्ये आनंदला सांगत असतो की अर्ध दुर्दैवी असं की तो साप विषारी नव्हता म्हणून स्वानंदीला काही झालं नाही.
आनंद म्हणतो की अरे जाऊन दे, आता त्याचा विचार करून काय फायदा आहे. तर समर म्हणतो की अरे खरंच आजीच्या किडनॅपर बद्दल आपण जशी आता ही सिक्युरिटी टाईट केलेली आहे तसं पेस्ट कंट्रोल सुद्धा केलं पाहिजे. त्यामुळे साप वगैरे काही घरात नाही येणार. तू आत्ताच्या आता एक काम कर, पेस्ट कंट्रोल वाल्यांना फोन कर. आता सगळीकडे गार्डन वगैरे यामध्ये पेस्ट कंट्रोल झालंच पाहिजे घरामध्ये. त्यावरती आनंद म्हणतो की अरे थांब. आता पेमेंट बद्दल बोलणं सुरू होतं तर समोर म्हणतो की नको आत्ताच्या आत्ता हे काम कर, आता पेमेंट वगैरे आहे ते आपण उद्या ढकलूयात. त्यानंतर आता स्वानंदी ही आईला साडी वगैरे नेसायला देते आणि तिला व्यवस्थित तयार करते आणि म्हणते की आई तू बरी आहेस का, तुला अजून कुठे लागलेलं आहे का. तेव्हा आता मंदा म्हणते की अगं स्वानंदी एकतर पैसे नाही आणि त्यात म्हणजे असं झालं. स्वानंदी म्हणते की अगं मला सांग ना एक आई, नक्की तू कुठल्या मार्केटला गेली होती, कारण आपण नेहमीच्या मार्केटमध्ये जातो तेथील दुकानदार आपले प्रत्येक जण ओळखीचे आहेत आणि तुला मारहाण करत असताना कोणीच कशी मदत केली नाही. त्यावरती आता मंदा म्हणते की अगं हे बघ. मंदा म्हणते की अगं आपल्या मार्केटच्या पलीकडे जे मार्केट आहे ना तिकडे गेले होते आणि तिकडे कोण ओळखीचं आहे बरं. तर स्वानंदी म्हणते की अगं पण आई, दिवसा डोळ्या मात्र असं कोणी काही करू शकतं का, तरी सुद्धा आजूबाजूच्या लोकांनी काहीच मदत करू नये का. तेव्हा मंदा म्हणते की अगं हे बघ आजूबाजूच्या लोकांचं सोड, अगं पण घरातीलच लोकांना मी नको आहे, माणसांना आपल्या. मग आता स्वानंदी म्हणते की आई तसं नाही. तर मंदा म्हणते की हो तसंच आहे. कुठले मेले चोर आणि त्यांना माझ्या खरंच शिवाय शाप लागेल, त्यांना ते पैसे नाही पसणार. गरीब माणसांचे पैसे लुटतात. तर स्वानंदी म्हणते की चल आई आपण पोलिसामध्ये जाऊयात. तर लगेच मंदा तिचा हात धरते आणि नको नको असं करत असते. तर मलिका लगेच आता यांचं बोलणं चोरून ऐकत असते कान देऊन भिंतीला. मंदा म्हणते की तक्रार विक्रार काय अगं. आनंदी म्हणते की अगं पैशांची चोरी झालेली आहे, पोलिसांमध्ये तक्रार तर आपल्याला करायला हवी. मंदा म्हणते की नको, अजिबात नकोय. त्यानंतर आता लगेच मलिका ही ऐकते. मलिका आता धक्काच बसतो. ती म्हणते की नक्की या मंदाचं काय सुरू आहे, ती नाटक तर करत नसेल ना. त्यानंतर इकडे आनंद समरकडे येतो आणि समरला म्हणतो की समर पेंटरचे जे काही ऑनलाईन पेमेंट आहे तर ते आज होऊ शकत नाही, कारण सर्व्हर आहे खूपच डाऊन आहे आणि आता काहीच पेमेंट वगैरे आज होऊ शकत नाही. ते सगळं उद्याच करावं लागेल. तर समोर म्हणतो की नाही आनंद, अरे आपल्याला आजच सर्व करावं लागेल. त्यावरती आता आनंद विचारतो की अरे पण कसं करणार, कॅश कुठे आहे. तेव्हा समोर म्हणतो की तू एक काम कर, तू माझ्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट कर. आणि तेव्हा तो क्रेडिट कार्ड आपल्या खिशातून काढायला जातो. तेव्हा त्याला आठवतं की त्याने त्याचं पॉकेट गुरुजींच्या पाया पडताना मात्र तेथे पूजाच्या वेळेस ठेवलेलं असतं. तेव्हा तो डोक्याला हात लावतो. हे सर्व आठवल्यानंतर आनंद विचारतो की काय रे काय झालं. तेव्हा समोर म्हणतो की अरे माझं हॉलेट घरी राहिलो, आणि थांब जरा मी स्वानंदीला फोन करतो आणि विचारतो. आता समोर फोन करत असतो परंतु स्वानंदीचा फोन किचन मध्ये असतो आणि स्वानंदी तिकडे आपल्या आईच्या नादात असते आणि त्याच वेळेस तिथे अंशुमन पाणी प्यायला आलेलं असतं आणि अंशुमन पाणी पिता पिता फोन उचलतो. तर समोर म्हणतो की अरे अंशु मी बोलतोय, स्वानंदीकडे फोन दे. स्वानंदी असतात ना. तर अंशुमन म्हणतो की दादा तू ते काही महत्वाचं काम आहे का असं विचारतो. समोर म्हणतो की हो हो त्यांना फोन दे. अंशुमन आता हसतो आणि म्हणतो की अरे दादा त्या स्वानंदी वहिनीच्या आई आलेल्या आहेत आणि त्या खूप विचित्र अवस्थेत आहे आणि वहिनी त्यांच्या सोबत आहे आता, आणि जर त्या दोघींच्या मध्ये गेलो तर विचित्र दिसेल. हे ऐकून आता समोर म्हणतो की अरे बापरे, तू एक काम कर, तू मला सांग काही महत्वाचा निरोप वगैरे आहे का, मी सांगतो त्यांना. तेव्हा आता समोर म्हणतो की ऍक्च्युली अरे माझं हॉलंड मी घरी विसरलो, त्यामध्ये क्रेडिट कार्ड वगैरे आहे सगळी आणि ते सगळं मी घरी विसरून गेलो. स्वानंदीला ते सगळं नीट व्यवस्थित ठेवायला सांग. आणि अंशुमन म्हणतो की दादा एक मिनिट होल्डवर ठेव आणि लगेच तो देवघरात येतो आणि म्हणतो की हो हो दादा सापडलं पॉकेट आणि मी तुला पाठवून देऊ का कोणाबरोबर तरी. आणि तेवढ्यात आनंद म्हणतो की अरे सर्वांचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे, ऑनलाईन पेमेंट होऊ शकतो. तेव्हा लगेच आता समोर म्हणतो की हो का, आणि आनंद म्हणतो की त्याला ओटीपी आल्यानंतर तू फक्त मला ते सांग. अंशुमन त्यांचं बोलणं ऐकत असतो. तर समोर अंशुमन म्हणतो की हे बघ अरे हॉलंड पाठवण्याची गरज नाही, घरीच राहून दे. तर अंशुमन म्हणतो की ओके दादा, नक्कीच आता काहीतरी अंशुमनच्या मनामध्ये आलंच असेल प्लॅन. अंशुमन लगेच त्याच्या पॉकेटमधील ते क्रेडिट कार्ड काढतो आणि खूपच खुश म्हणतो की नाईस, आता याचा पिनकोड सुद्धा नंबर मला माहिती आहे म्हणून खूपच खुश होतो. तर इकडे आता मंदा म्हणते की अगं पोलीस काय करतील, ते काही माझं सोनं नाणं पैसे वगैरे गेलेले आहेत ते परत आणतील का, बघू तपास सुरू राहील असंच म्हणतील. आता मलिका कान देऊन हे सर्व ऐकत असते. बघ सोनंदी अगं ते काही आणत नसतात, साधं माझं नशीबच मेलं फुटकं. तेव्हा सोनंदी म्हणते की आई तू शांत हो, बास कर बरं, रडू नकोस. आता रडतच म्हणते की कशी शांत हो. आणि कधी कधी असं वाटतं की सोनंदी जगण्यालाच काही अर्थ उरलेला नाही. मंदा आता रडत असते आणि म्हणते की अगं घरातले तर बोलतात आणि ती त्यात म्हणजे तुझी ती आधिरा ती तर खूपच बोलत असते. अगं तिने 40,000 रुपयाची पर्स घेतली. अगं पण बघ ना 40,000ची पर्स घेतल्यानंतर घरातील अख्खा किराणा आला असतं, सामान आलं असतं आणि बघ
एक दमडी ती घरात देत नाही आणि इतका खर्च करत असते. अगं सासूसाठी साडी घेणं सोड, पण साधा ब्लाऊज पीस सुद्धा घेऊ शकत नाही. तेव्हा स्वानंदी म्हणते की आई तिच्याबद्दल हे असं सारखं सारखं बोलणं बरोबर नाही. आणि मुळात म्हणजे आदिरा घरासाठी काही करत नाही, हे बोलणं सुद्धा बरोबर नाही. आता लगेच मंदा म्हणते की काय करते ती घरासाठी. अगं राजवाड्यांच्या घरातील श्रीमंताची लेख आम्ही केलेली आहे आणि वाटलं होतं ती लग्न करून येईल, आणि इतकी मोठ्या घरची सून करून तरी सुद्धा आमच्या घरातील परिस्थिती तर अजून बिकट झालेली आहे. करोडपती कसलं तर भिकपती आम्ही झालो म्हणून थोडंसं रडत असते. स्वानंदीला राग येतो. अगं एवढा ढिगभर पैसा तिच्याकडे आहे, मग घरच्यांसाठी थोडंसं काही करायला नको का? किंवा आता लगेच स्वानंदी म्हणते की अगं मुळात म्हणजे राजवाड्यांचा पैसा तुला कशासाठी हवा आहे? किंवा मंदा म्हणते की अगं तू नाही घेत का? तू तर मस्त मजेत असते इकडे आणि तू घेतच असते ना, आम्हाला मिळालं तर काय झालं, आणि तुला तर दागिने सुद्धा मिळालेले आहेत. तेव्हा स्वानंदी म्हणते की आई मी नोकरी करते, माझे पैसे मी कमवते, आणि राहिला प्रश्न दागिन्यांचा, आणि ते दागिने म्हणजे मला मिळालेलं मान आहे, ती काही माझी कमाई नाही. तेव्हा आता लगेच मंदा म्हणते की सोड ग स्वानंदी, जाऊन दे, तू तर इतक्या राजवाड्यामध्ये राहते, मज्जा करते, गरिबांचं दुःख तुला काय समजणार बरं? तू सांग करायचं काय? भिका मागायच्या? आणि तू काम कर, मला फाटकी तुटकी साडी दे, इतकी चांगली साडी देऊ नको. ते काहीतरी जुनं वाडग हातात घेते आणि मंदिराजवळ भीक वगैरे मागते. तर स्वानंदी म्हणते की आई काय बोलते? तर मंदा म्हणते की हो, त्यामुळे तरी घरामध्ये पैसे येतील. आता आमचं पोरग हे रोहन या वयामध्ये काळजी घेईल असं वाटलं होतं, पण कसलं काय. मग आता ही मलिका अजूनपर्यंत कान देऊन ऐकत आहे. दर महिन्याला पैसे मागावं लागतात त्याला, पदर पसरून दे पैसे दे पैसे. तर या सगळ्याचा मला कंटाळा आलेला आहे, कंटाळा, आणि असं वाटतं की यातून सुटून जावं सगळ्यातून. स्वानंदी म्हणते की आई काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस, पैशाचाच प्रश्न आहे ना, तर मी पैसे देते तुला. असं जेव्हा स्वानंदी म्हणते तेव्हा आता मलिका हे सर्व ऐकते आणि मलिका बरोबर आता काहीतरी प्लॅन डोक्यामध्ये आणत असते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.